गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्राजक्ता. शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 6:30 होऊन गेले आहे. अंधारच आहे. अजून काही सूर्य भगवानने दर्शन दिलेलं नाही आहे. चला आवरून घेऊया. आपलं इथे आरामच चालू आहे यांचं. आता सकाळी माझं आवरेपर्यंत मी कोणालाच उठवत नाही. अनु पण उठत नाही. तर ब्रश करून घेते. पाणी ठेवलं आहे माझ्यासाठी गॅसवर. आणि आंघोळ होईपर्यंत आपला कुकर लावून द्यावं म्हणलं. चला बटाट्याची चटणी आणि चपाती, सिंपल मेनू. अनुसाठी खिचडी करणार थोडी. आणि राहिलेल्या चपात्याचा आपले चिवडा, रात्रीच्या चपात्याचा चिवडा करून घ्यायचा बस. इथं कुकर होते, दुसरे गॅसवर पाणी ठेवते. म्हणलं हे गॅसच चालू होत नव्हते. माझीच गलती आहे. त्यामुळे त्यावर पाणी सांडून गेलं होतं. पाणी सांडलं की ते बर्नर ओलं झालं. नंतर ते चालूच होत नव्हतं. शेवटी फायनली चालू झालं. सकाळचं काय ना काही झाल्याशिवाय दिवस सुरुवात होत नाही. इथं अनुची बॉटल भरून घेते. ते दूध पितं. अजूनही 2 वर्षाचे आहे. खाते थोडं बहुत, पण तिला थोडं दूध पाहिजेच पाहिजे. त्यामुळे म्हणलं चला बॉटल भरून घेते. रोज बॉटल दूध सकाळ संध्याकाळ धुते. तसं गरम पाणी आधी भरून ठेवल्यानंतर आंघोळच्या टायमाला तिचे बाबा धुवून टाकते. कधी मी धुते. इथं कुकरचं होऊन जाते. तरी का आता इथे बटाटे पीठ भिजून घेतलं आहे. आणि ह्या रात्रीच्या तुम्हाला म्हणलं त्या चपात्या, त्याच्या चिवड्यासाठी कटकूट करून ठेवलं आहे. टोमॅटो, कांदा, मिरची. कढई ठेवली आहे. तेल टाकते. आज बटाट्याची चटणी कशी करते ते मी दाखवणार आहे रेसिपी. जिरा, मोहरी, कांदा, आपलं लसूण, कढीपत्ता. हे सिंपलच जसं सगळे करतात तसे, पण सगळ्याची पद्धत वेगवेगळी राहते. आमच्या अनुबाई उठून गेल्या आहे. हे बघा. आणि त्या उठल्या की मला पहिलं घ्यावं लागते त्यांना 15-20 मिनिट. तर इथं झालं आपलं लसूण झाला आहे. लसूण, मिरची, कढीपत्ता. त्यात आता बटाटा टाकला. आणि सिंपल असं आपले हळद, कोथिंबीर टाकून आपले बटाट्याची चटणी बनवतो. तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, अनुबाईला घेऊन तिथं फिरत आहे मी. काय तिला घेतल्याशिवाय ती शांत राहत नाही. नाही बघा, सकाळी आता फायनली सूर्य भगवानचे दर्शन होणं. ती शांत वाटते. खूप सुंदर अशी मॉर्निंग होते. भेट